नवरा बायकोचं कोण काम काढलंय आहे चल म्हणलं लहान लोक राहते दोन कोण नाही मग मी येत नाही येत नाही म्हणे तर आपलं इलाज कुठला तिथं मग आमचं आम्ही आलो येऊन आल्यावर नंतर एक दिवस झालं मग हिनं तिला नवऱ्याला फोन केली फोन केल्यानंतर मग जाऊन आणतो म्हणलं तुम्ही गोडीत आलो तर चांगली केस जाऊन आणा आणून तुमचं तुम्ही करून खा म्हणलं मग आता त्यांनी आणल्यावर त्यांच्या घरात काय झालं आपल्याला काय माहिती सामने जात्या येते आली तर येऊ दे बाबा आता 17 खेत्रा म्हणून या म्हणजे म्हणून आता बापाचा ऍक्सिडेंट झाले म्हणून गेल्या 2-3 महिने झाले गेलती मग आता 17 आमच्या गावची ये म्हणल्या मला बोलून आण म्हणताना आम्ही काय म्हणा आण म्हणाव का नको म्हणाव लेकरा आण मग 17 खेत्रा बोलून माझं यांचं नवरा बायकोच काय झालं की आम्ही तर राहणार आणि राहणार काय नवरा केले ती लेकरं केले म्हणून औषधं हिनं पाजल्या का पोरग पाजलं देवाला आम्हाला तर माहिती नाही राहणार आणि मुंब्र्यामधल्या शिवाजीनगर परिसरात गोळीबार झालाय। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळी फॉरेन्सिकची टीम दाखल झाली। आढावा घेतलाय आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका गोळीबाराच्या घटनेने खळबळ माजवलेली आहे। मी सध्या त्याच परिसरामध्ये आहे आणि आपण पाहतोय फॉरेन्सिकची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्थानिक पोलीस या संपूर्ण घटनेची चौकशी करतायत आणि 11:30ला ही घटना घडली होती आणि लवकरच या घटनेमध्ये जो आरोपी आहे जयन नायर याला पोलिसांनी जे आहे बेड्या ठोकलेल्या आहेत। यामध्ये एक अकबर शेख नामक जो व्यक्ती आहे हा गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे। तर दोघ जण जखमी असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येते आणि या सगळ्याचा तपास जो आहे तो पुढील तपास पोलीस करताना पाहायला मिळतोय। सकाळी या ठिकाणी सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे सहपोलीस आयुक्त असतील, उपायुक्त असतील, सहाय्यक पोलीस आयुक्त असतील या सगळ्यांनी या ठिकाणी धाव घेतली होती आणि संपूर्ण घटनेची दखल घेत चौकशीचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता या चौकशीअंती काय नेमकं समोर येते कारण प्राथमिक अंदाज असा वर्तवला जातोय की हा जो नायर आहे याची जी मानलेली बहीण आहे अनु शेख हिच्याशी छेडछाड केल्या प्रकरणी हा राग मनात धरून 5 राऊंड जे आहेत ते फायर केलेले आहेत आणि या 5 राऊंड पैकी 3 राऊंड लागल्याने 3 जण जखमी झाले होते। मात्र यामध्ये अकबर शेखचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळे आता या सगळ्याचा तपास कशा प्रकारे पुढे जातोय आणि काय नेमके धागेदोरे पोलिसांच्या हाती येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंब्रा, ठाणे। आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून सुनावणी प्रत्येक वेळी पुढे ढकलली जाते। मग सुप्रीम कोर्टावर विश्वास कोण ठेवणार?